न्यूज एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया महत्त्वाची बातमी। कजगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 2 लहान मुली गंभीर जखमी। मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। भडगाव तालुक्यातील कजगाव येथे गुरुवारी संध्याकाळी जैन मंदिर चौक परिसरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामध्ये 2 लहान बालिका गंभीर जखमी झाल्या आहेत। यासह 2 महिलांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। येथील फळविक्रेते अनिस मण्यार यांची 8 वर्षांची कन्या कशफिया ही नेहमीप्रमाणे क्लाससाठी जात असताना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक तिच्यावर हल्ला केला। कुत्र्याने तिच्या चेहऱ्यावर ओरखडे काढत हातावर चावा घेतल्याने ती जखमी झाली। तिच्यावर प्रथम कजगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी तिला तातडीने धुळे येथे हलविण्यात आले आहे। या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात याच भागात घराजवळ खेळत असलेल्या समृद्धी सचिन भोसले वय 5 या बालिकेवर देखील त्याच कुत्र्याने हल्ला करत तिच्या हाताला व पायाला चावा घेतला। या हल्ल्यात ती रक्तबंबाळ झाली असून तिला पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथे हलविण्यात आले आहे। दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याने काही अंतरावर रमाबाई धरमचंद जैन या महिलेवरही हल्ला केला, मात्र वेळेत गल्लीतील नागरिक धावून आल्याने त्या बचावल्या। याच पद्धतीने आणखी एका महिलेवरही कुत्र्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। गेल्या 2 ते 3 तासांत 3 ते 4 नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे। कजगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। न्यूज एनी टाइम साठी प्रतिनिधी अमीन शाह कजगाव यांची रिपोर्ट।